हॅलो. सो लेट्स रिव्ह्यू वॉट हॅपन्ड इन जून. जून महिना खूप हेक्टिक होता आणि चांगलावाला हेक्टिक होता. मी कंपनीसाठी एका ML मॉडेलवर काम सुरू केलेलं. आय थॉट त्यांना फास्ट रिझल्ट्स हवेत, सो मी सगळं विसरून तेच करायचे. मी एक आंब्याच्या झाडाचा व्हिडिओ पण शूट केलेला. आय रिअली लाईक्ड दॅट वन. पोंची 6 ते 7:30च्या मध्ये उठून जातो. आजकाल मला लवकर उठायला नाही जमत. पोंचीला आता बोललेलं बरंच काही कळतं. हाताने नाही नाही म्हणतो. साऊंड्स येतात काढायला त्याला तोंडाने, बट ॲक्च्युली कोणाला बोलवता येत नाही अजून. आम्ही त्याला एक बुक आणली आहे. त्यात त्याला एकदा ओळखून दिल्या गोष्टी तर दुसऱ्या वेळेस लगेच आठवतात त्याला. त्याला लेटर ओ पण खूप आवडतो. तो बरोबर ओ घेतो आणि त्याच्या साच्यात टाकतो आणि घरभर तो ओ घेऊन फिरत असतो बोटात. असं वाटतं किती इझी सिलेबस आहे त्याचा. पोंचीला लपाछुपी आणि पकडापकडी खेळायला आवडतं. विशालसोबत खूप खेळतो तो. ह्या महिन्यात धोंडा जेवण पण झालं. खरं सांगायला गेलं तर मला कोणताच फेस्टिवल साजरा करूशी वाटत नाही. जस्ट शांत जगायसारखं वाटतं. कुठे बाहेर जायसारखं पण वाटत नाही. जस्ट माझं रुटीन आणि मी एवढंच आवडतं. रुटीन तरी काय, सकाळी उठा, पोंचीला खायला घाला, अंघोळ घाला, त्याच्याशी खेळा, मंदिरात जा, आल्यावर पोंचीचे हातपाय धुवा, देन ऑफिस. 5:30 PM पोंचीला खाली घेऊन जा. 7 PM आल्यावर जेवण घाला, त्याला मग अंघोळ घाला, मग खेळत बसा, मग दूध पाजा त्याला, झोपी लावा, साधना करा, जर्नलिंग करा आणि मग स्वतः झोपा. जस्ट दिस. अँड आय एम कम्फर्टेबल अँड हॅपी अँड सॅटिस्फाईड इन दिस. मंदिरात जाणं हल्ली बंद केलं आहे, ते क्रॅश लर्निंग अँड नो स्लीपमुळे. खाली पण जरा कमी जातो पोंचीला घेऊन. जर घेऊन गेलो तरी पोंचीला गार्डनमध्येच घेऊन जातो. तिकडेच तो 1 hour चालत बसतो हातात काठी घेऊन. तोंडात शक्यतो काही घालत नाही. त्याचं मागे फक्त जावं लागतं, पण त्याच्या मागे मागे चालायला मजा येते. जांभळाला पण आज यावेळेस खूप फळं खाली पडली. लोक म्हणतात त्यामुळे दुष्काळ पडणार आहे. आय होप नॉट. पाऊस लेट झाला सुरू, पण आता पडतोय बरा. आय एम ग्लॅड पडतोय. सो दॅट वॉज इट फॉर जून. बाय.